सीआरपीएफ मध्ये होता, याने 13 वर्ष सेवा केली, याला आकलून दिलं. देशात याला नोकरीचा अधिकार नाही, पण पाकिस्तानाहून आतंकवादी येतात, त्यांना देशात मध्ये जेएनके गव्हर्नमेंट नोकरी देते. त्यांना सिलेंडर करताच AK-40 सिलेंडर होते, त्यांना 3-3 लाख रुपये कॅश दिले जाते. मग माझा प्रश्न असा आहे की आम्ही देश सेवा करायला गेलो का आतंकवादी व्हायला गेलो? मी पाकिस्तानामध्ये 3 महिने 21 दिवस यातना सहन केल्या. यांच्या आंदोलनाचा 7वा दिवस आहे आणि या आंदोलनामध्ये काही माजी सैनिक आपल्याला दिसतात. नेमका त्यांच्या काय मागण्या आहे आणि कुठल्या उद्देशाने ते या उपोषणाला आले आहे, त्याच्या मागचा उद्देश आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही या उपोषणामध्ये, त्याचा मागचा काय उद्देश आहे? उपोषणचा उद्देश एकच आहे की आज किसान आणि जवान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी लावला होता, जय जवान जय किसान. आणि त्याचमध्ये जवानलाच दाबलं गेलंय आणि किसानला सुद्धा दाबलं गेलंय. किसानचाच मुलगा जवान असतो जो सरहदमध्ये राहतो, जसं बाबा दिसतात तुम्हाला. हे आतंकवादीनी हा देशाचा सैनिक आहे, याने 12 वर्ष 13 वर्ष देश सेवा केली. हा सीआरपीएफ मध्ये होता, याने 13 वर्ष सेवा केली, याला आकलून दिलं. देशात याला नोकरीचा अधिकार नाही, पण पाकिस्तानाहून आतंकवादी येतात, त्यांना देशात मध्ये जेएनके गव्हर्नमेंट नोकरी देते. त्यांना सिलेंडर करताच AK-40 सिलेंडर होते, त्यांना 3-3 लाख रुपये कॅश दिले जाते. मग माझा प्रश्न असा आहे की आम्ही देश सेवा करायला गेलो का आतंकवादी व्हायला गेलो? मी पाकिस्तानामध्ये 3 महिने 21 दिवस यातना सहन केल्या. त्या झटक्याने मी माझ्या आजीला बी खोललं. माझ्या आजी नुसतं ऐकलं पाकिस्तानमध्ये अटकला गेला माझा नातू, आणि माझी आजी मरण पावली, आणि मी ते पाहायला बी नव्हतो. पण मी देशासाठी जी वर्दी घातली होती त्यामुळे मी 4 महिने यातना सहन करत होतो. दिवस रात्र मला कळत नव्हता. आज मला दुःख वाटतं की मी आझाद भारतामध्ये आलो, पण मला आज एक हातात कटोरा, दुसऱ्या हातात तिरंगा दिलाय, जो मी न्यायाची भीक मागत मागत 12 महिन्यापासून भीक मागतोय. पण देशाची मीडिया दाखवत नाही. जेव्हा पंतप्रधान मोदी साहेबांना मी भेटायला जातो, मला नजरबंद केलं जातं. आमच्या जवानांपाशी आंदोलनाला पैसे नाही. आता या गरीब लोक आहेत तिथं, ते दिसत आहेत तुम्हाला. या बाबांनी कोणी माझ्याजवळ पैसे नाही, मी घर चालवतोय, दुसऱ्यांजवळ भीक मागून हे पैसे मला दिले बाबांनी, जे शेतकऱ्यांनी. हे बघाय खिशात. आता आंदोलनाला आम्ही पावडे खाऊन आलो होतो, आणि थकून जेव्हा पैसे संपतात तेव्हा आम्ही शांत बसतो, आणि परत 2-4 पैसे आले त्याच्याजवळ उधार घेतले, आम्ही आंदोलन चालू करतो. मुंबईच्या सडकांपासून तर दिल्लीच्या सडकांपर्यंत सर्व फिरलेले बघा हे लोक. बाया 15-15 वर्ष यांच्या नवऱ्यांनी देश सेवा केली, पॅरेलाइज होऊन पडलेले आहेत. असे असंख्य सैनिक आहेत. मी तेच म्हणतो की आकडेवारी जारी करून द्या. अरे हे तर सोडूनच द्या. माझ्या देशामध्ये मला नजरबंद बनवतात. आम्ही देशात नोकरीचा अधिकार मागतोय, आम्हाला नजरबंद बनवतात. आणि प्रधानमंत्रींनी कधी वर्दीवर देश सेवा केली नाही, हे वर्दी घालून राजनीती करतात. तेव्हा यांच्या खिलाफ एक बी FIR दर्ज नाही होतो. पण आमच्या विरुद्ध हे बघा, अधिकारीच नालायक, आमचे अधिकारी जे आम्हाला काढतात तेच आमच्याविषयी म्हणतात वर्दी घालून राजनीती करतायत, वर्दी घालून सहानुभूती घेतोय. अरे मला देशातच नोकरीचा अधिकार नाही, तर आम्ही करायचं काय? मरून जावं, आम्हाला फाशी लावून द्या इंडिया गेटला. आणि देशात पंतप्रधान बी वर्दी घालून सिंदूरची बाता करतात. मी म्हणतो लाहोरमध्ये आम्ही असाच कब्जा करून घेऊ. सांगून द्या आकडेवारी, जिथल्या जवानांना देशातून बाहेर काढलेलं आहे. 15 लाखाच्या वर जवान आहेत, त्यांचा पोटात लात मारली, ते देशात नोकरी करू शकत नाही. आणि जर आवाज उचलला तेच आपले लोक शोषण म्हणतात, याला फौजमधून काढून टाकले. बदनामी होते माणसाची, आणि तो मुलगा सुसाईड करतो. माझ्याजवळ ते बी उदाहरण आहेत. ती लेडीजचा बी व्हिडिओ दाखवतो, ती दुसऱ्यांच्या घरी भांडे घासते 12 वर्ष देश सेवा करून. असे असंख्य केसेस आहेत, आणि मी तेच दुःख देशासमोर मांडतोय. पण बच्चू दादांना मी आव्हान केलं. बच्चू दादांनी मला सांगितलं की बाबा चंदू दादा, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, अधिकारी हे नालायक करतायत आमच्यासोबत, आम्हाला माहिती, पण आम्ही पाठपुरावा तर केला. जे मी पत्र देऊन थकले, माझं उत्तर भारत सरकार देऊ शकत नाही. 30 दिवसात यात मला उत्तर द्यायला पाहिजे, आजपर्यंत दिलं नाही. रक्षामंत्री मला म्हणतो जांच करतोय. पुढचं पंचवार्षिक येईल तेव्हा जांच करशील का? आता भीक मागतोय मी. माझं पाकिस्तानमध्ये न्यूज दाखवायला लागलं तरी मला न्याय भेटत नाही, आणि आमच्या विरुद्ध देशद्रोहीचे गुन्हे दाखल करतात या जवानांविषयी. अरे एका आतंकवादी का देशाचा सैनिक आहे, 12 वर्ष रेकॉर्ड बघून घ्या, भुसावळला राहतो. ऍड्रेस सांगा बाबा यांचा, तुमचा ऍड्रेस सांगा. दीपनगर, तालुका भुसावळ. धनराज वामन गोतमारे. कोणत्या वर्षापर्यंत तुम्ही ड्युटीवर होते आणि कोणत्या वर्षानंतर काढलं? आणि वरिष्ठ नेत्यांकडे काही तुमच्या मागण्या वगैरे नोकरीवरून काढल्यावर? मी 86 मध्ये भरती झालो होतो. त्याच्यानंतर 2001 मध्ये मला डिसमिस फॉर सर्व्हिस केलं. का केलं? मी फॅमिली घेऊन युनिटमध्ये होतो, BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. तर फॅमिली घेऊन असताना माझी 1 वर्षाची सुट्टी ड्यू त्यांच्याकडे. तर माझ्या आईचा पाय काटला होता, तर मी सुट्टी मागितली की बाबा पाय काटायचा आहे. तर त्यांनी सुट्टी न देऊन मला नुसतं फिरवलं. तू काश्मीरला जा, फॅमिली बंगालला ठेव, तू तिकडं जा. मी परेशान होऊन बिना सुट्टीचा फॅमिली घेऊन घरी आलो. आईचा इलाज केला. 3 महिने इलाज झाल्यानंतर आई वारली. अंतिम संस्कार करून युनिटला गेलो. तर युनिटवाले म्हणतात डिसमिस फॉर सर्व्हिस झालं तुमचं काम. म्हणजे माझं काहीच ऐकून घेत नाही. म्हणून तुम्ही त्यानंतर काही असं अचानक झालेल्या या डिसमिसल नंतर काही कोणाकडे वरिष्ठ नेत्यांकडे काही तक्रार? लेटर व्यवहार केला मी DG डायरेक्टर जनरल, पण त्यांनी मी ते कमांडंट करतील, ते कमांडंट DG करतील असं उडवाउडीचे उत्तर देऊन. एक उत्तर आहे मला,
प्रधानमंत्री साहेब आले होते धुळ्याला इलेक्शनच्या दौरान, मला नजरबंद केलं. हे बघा माझ्यासोबत असंख्य जवान आहेत, हे बघा नजरबंद बनवलं देशाच्या प्रधानमंत्रींनी. जो भी मंत्री तुम्हाला नजरबंद बनवून आम्ही आतंकवादीत करे, आम्ही न्याय मागायला येतो, तुम्ही देशांसोबत मिठाई खाता ना, मिठाई खातात. मी फक्त एक कागद घेऊन गेलोय, कागदामध्ये एक तिरंगा आहे आणि एक कटोरा आहे. माझा मुलगा आहे 2 वर्षाचा, मोठा झाल्यावर मला प्रत्येक शब्द विचारेल, पप्पा तुम्ही पाकिस्तानामध्ये काय करायला गेले होते, ते उत्तर नाहीये. पण हा, पाकिस्तानाहून येणारी सीमा आहे, जर तिचे मुलं 4 मुलं जे आलेत ना, ते भारताला छाती टोकून सांगतील मी पाकिस्तानामध्ये जातोय, माझा बाप पाकिस्तानामध्ये, तेव्हा माझे भारताचे लोक उत्तर देणार नाही. पण माझा मुलगा देशाला जरूर उत्तर देईल की माझा बाप इंडियामध्ये जन्म घेतला होता, देशासाठी पाकिस्तानमध्ये यातना सहन केल्या आणि आज भीक मागतोय तरी न्याय भेटत नाही. माझं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. माझं दुःख एवढं आहे की मला इंडिया गेटमध्ये फाशी लावली तर मी खुशी खुशी घेऊन गेल, आणि जर न्याय देऊ शकत नसणार त्यांनी बांगड्या भरून घ्यावा नेत्यांनी. म्हणून मी बच्चूदादांना आवाहन करतो की बच्चूदादांनी जे शेतकऱ्यांचा आवाज उचललाय, तर आमचा सुद्धा आवाज बच्चूदादा ते उचलणार आहेत. त्यांनी मला आश्वासन तर दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, आणि त्यांच्यावर आम्हाला खात्री आहे बच्चूदादांवर की त्यांनी एक किसानाचं आंदोलन उचललंय. असं कोणी किसान एकट्ठा होत नाही. तसेच आम्ही पीडित जवान, कोणी भीक मागतंय, कोणी काय करताय. तुम्ही जे इथे बच्चू भाऊंकडे आपल्या मागण्या आपला करायसाठी आले की कोणाचा सपोर्ट वगैरे की तुम्हाला स्वतःच्या? कोणाचाच नाही. आम्ही दुसऱ्यापासून पैसे घेऊन आंदोलन करत फिरतो. जिथं वाटलं कोणी नावाज उचलेल हो, तिथं जातो नेत्यांपाशी थकून गेलो. बच्चू भाऊशी तुम्ही आता चर्चा केली या सगळ्या संदर्भात, त्यावर काही तोडगा निघाला का, किंवा बच्चू भाऊ यावर तुम्हाला? तब्येत थोडी आता विकनेस आहे, पण त्यांनी सांगितलं चंदूदादा तुम्ही नंतर या, मी नक्कीच तुम्हाला मदत करेल आणि पूर्ण सैनिकांचा आवाज उचलणार आहे. असंख्य आम्हाला या गोष्टी सांगितल्या. आता हे बघा तुम्ही, बाबा आहे, हे बी दात तुटून गेले तरी न्याय नाही, असे असंख्य सैनिक आहेत. तेच दुःख घेऊन आलोय मी. आणि शेतकरीचाच मुलगा असतो ना हो मॅडम, शेतकरीचाच मुलगा असतो ना. हा बी जाईल फौजमध्ये, हाच जाईल ना, पण आमदार खासदारचा जाणार. तेच दुःख घेऊन आलोय आम्ही न्यायासाठी. हे बघा आता हे बर्फामध्ये आम्ही टाइम काढलेला आहे, बर्फामध्ये दाढी करतो आम्ही, आणि आज आम्ही भीक मागतोय. 12 लाखाचं करतोय, देशात नोकरीचा अधिकार नाही. काय करावं आम्ही, तुम्ही सांगा आम्हाला. मी मागतोय की स्वतः मला फाशी देऊन द्या, आम्हाला न्याय नाही देऊ शकत तर काय करणार आम्ही, करतोय तिकडे. नक्कीच तर काही माजी सैनिक या उपोषणाला आणि आपली काहीतरी मदत करेल या अनुषंगाने